इंग्लैंड में टीम इंडिया का खौफ दिखा दूं? वैभव सूर्यवंशी, नाम याद रखना। इंग्लैंड वर्सेस इंडिया लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. मरगळलेल्या आयुष्यावर हास्याचा हिमवर्षाव करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आपल्या कूल परफॉर्मन्सेसनी टेन्शनला गोठवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार स्वागत आहे. आपल्या कमेंट्सनी त्यांच्या परफॉर्मन्सेसवर उबदार शाल पांघरण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. कट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, जन्म मृत्यूच्या चक्राला बसणार आहे पुनर्जन्माचा गिअर. त्यामुळे विनोदाची गाडी भरधाव धावेल हे मात्र नक्की. यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. काय लबाड. आईकडे जा, आईकडे. घ्या घ्या घ्या. सावकाश सावकाश. हा हा. सुदृढ आहे तुमचं बाळ. आणि तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. मला झोप लागली तर आई झालात ना तुम्ही, बाळ झालं ना, मग आता तसे वागा. फालतूपणा बंद करा, माकडचाळे बंद करा. आता सिरियस व्हा. माझ्या घरचे त्यांना पण सांगा. आजी आजोबा झालेत की नाही ते, त्यांना पण म्हणा थोडं सिरियस व्हा आता. नाही नाही, तसं नाही. माझ्या घरचे आले असतील ना मला बाळाला भेटायला. हो, ते आलेत खरं. सिरियस नर्स होण्याची वेळ माझ्यावर आली आहे खरं तर. आता आले, बोलवते त्यांना. चेतना खरातचे नातेवाईक. बाळ ते आता चालत चालत खेळायला गेलं असेल. काय बोलताय अहो? बाळ कुठे असणार? आत्ता झालेलं बाळ आईच्या मांडीवर. कसलं गोड दिसतंय. एकदम चेंडवासारखंच वाटतंय. दुसरं कोण आलं तर चेंडू म्हणूनच घेईल खेळाय. हो, काय काय बोलताय? चेंडू सारखं दिसतंय बाळ. सावकाश, नवजात बालक येते, त्याला त्रास होईल, इन्फेक्शन होईल. आहो आहो, हे बघा, असे मुके घेऊ नका बाळाचे. मग आईची घेऊ का? त्यांना चालणार असेल तर खुशाल घ्या. एक एक माणसं असतात ना. विचारताय हो? गमत केली. लई लई गोड आहे बया. काय पण बोला, खरात घराण्याचं तेज आहे. नाही हो, डेभट घराण्याचं रुपडं घेतलंय अगदी. हो ना. हो, डेवट काय आहे? भट घराण्याचं रुपडं घेतलंय. आमच्या घराण्यात सगळ्यांचं नाक असंच आहे, चपट. दादा चेतू दादासाहेब आलेत ग तुझ्या पोटी. दादासाहेब आलेत तुझ्या पोटी जन्माला. चेतू दादासाहेब, अहो सकाळी जेवून गेले ना ते बघून. आता परत कुठं पोटात येणार आहेत? अहो नाही, सकाळी आले ते आप्पा काका होते. दादासाहेब म्हणजे माझे आजोबा आठवड्यापूर्वी गेले नाही का? दादासाहेबच आलेत खरं. ते बघ. ओ दादासाहेब, ओ दादासाहेब. मान फिरवली दादासाहेबांनी. ये बाबू, तुला सांगतेय काय? बायजाबाई चाललीये जन्माला. बायजाबाई आपली. कोण बायजाबाई? माझी सासूबाई. आय अरे ती म्हातारी आली असती तर का पुरगी झाली नसती वय मग. अरे तसं काही नसतं. काय? माणसाचा एकदा आत्मा झाला ना मग काही नसतं. मग आपल्या घरात एंट्री घ्यायला ना माणसाच्या कुठल्या पण शरीरात घुसतंय ते. काय सांगते? अयो, बघ ना, बायजाबाई सारखंच दिसते. आई हळू. सेम बायजाबाईच दिसते ग. बायजाबाई पण असं चालाय बोलाय हुडदुंगाच होता. एकदम मर्दच दिसायचा. आणि आवाज तसा घोगरा होता. सासरे तर माझे तिने आवाज दिला की आलो तात्या असं म्हणायचे. बायजा ताईच कसं हसतय बघ. बायजाबाई. नाही हसत नाहीयेत, असं करताय. नाही पण
हे दादासाहेबच आहेत. दादासाहेब असते तर तुमच्या घरात जन्माला आले असते, आमच्या घरात कायला जन्माला आले असते. मग हो आई, आता मला भाऊ बहीण कोणीच नाहीये, मग माझ्याच पोटी जन्माला येणार ना आपल्या घराण्यात. मग तू तुझ्या आई बाबाच्या पोटी आले असते जन्माला. अहो, हा. काय या वयात तर मग आणि काय झालं? वयाचं काय नसतं, आत्म्याच्या मनात आलं ना मग होतंय सगळं. हा. आत्म्यावर असते. हो. काय सांगतीय? बाळ वन आपल्याला वाटतंय म्हणून बाळ होत नसतं, आत्म्याला वाटतं म्हणून होत असतं ते. आपलं काय बाबा, आता आपलं आयुष्य असं चालत राहत असतं, आपण काही नसतं करत. आयो हा. म्हणजे मी तुमच्या पुढे जन्माला आलो ती आत्म्यामुळे आलोय. तर मग आणि हाय का लागा? म्हणजे चेतून मी जे हानिमूनला गेलो होतो ते आमची हाऊस नव्हती, आत्म्याचं होतं होय सगळं. लगा, लगा. सगळे बघ ना. चेते लगा हे आत्म्याचं आहे एवढूस. बेस. पण हे बघ ना, डिट्टे एकदम बाईचा बाईच दिसते बघ. नाही 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 दादासाहेबच दिसत आहेत अगदी. बाईचा बाई दिसते म्हटलं तर. ओरडू नका ना दादासाहेब, रडू नका बाई, ए, दादासाहेब आहेत. एक मिनिट, काय चाललंय? शांत व्हा. किती आवाज करताय तुम्ही? नाही नाही दादासाहेब, ओ दादासाहेब, ओ दादासाहेब, ओ दिली, ओ दिली बघ. दात बघ. अयो, दात नाही, दादासाहेबांना पण दात नव्हते जाताना. ए, हे सासूबाई, दादासाहेबच आहेत. तुम्ही काय येडे आहे का हो जरा? आहो. दादासाहेबांचे दात गेली होती, ह्याची अजून यायची ती. नाही तर काय. पण काय बोलताय तुम्ही लगा? ए चावट दादासाहेब, ए चावट आई सारखं तुमचं दादासाहेब दादासाहेब दादासाहेब. एक मिनिट, आता ना होऊ अरे, जाऊ दे ना यार तू. तुम्ही तिथं जावा. काय? मी इथं उभी राहते. आई, कुणाकडे बघते बघ. गबस. आधी ठेव बाळाला. जाऊ दे तिकडे. चेतना खरात. बाळाला नाही, एक मिनिट मॅडम. ठेवलंय, ठेवलंय. कुणाकडे बघते चेतना बाळाला? खरात. माझ्याकडेच बघणार बघा. अरे, जाऊ दे ना. नाही नाही थांब. दादासाहेब, ओ दादासाहेब, बाईजाबाई वा बाईजाबाई म्याव बाईजाबाई दादासाहेब, बाई दादासाहेब बघते ना माझ्याकडे. हे बघ, बाई. बघते, माझ्याकडे बघते. वा बाई नमस्कार बाईजाबाई. दादासाहेब बघते का माझ्याकडे? बया बाळ यांच्याकडे बघते, नर्स म्हणजे बापावरच गेले वाटतं बाळ. ए, काय येडे आहेस होय? मी काय असं कुठल्या बायकांकडे बघतोय? एक मिनिट, कुठल्याही बाईकडे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही सुंदर आहे त्यामुळे काय सोडतोय तेव्हा. म्हणजे सुंदर असलं की कसं नजर जातेच हो, काय बी करा. म्हणजे इकडे बघायचा प्रयत्न केला तरी वाईट जातीच नजर तिकडे. नाही पण आता तुम्ही कसं नर्स आहे ना त्याच्यामुळं. तुम्ही सिस्टर म्हणा, सिस्टर. त्यानं काय होणार आहे तो? नाही, Sister बाळाला काय जरा होणार? माझ्याकडे द्या. सिस्टरनं काय होत नसतं तसलं सांगू नको. माझी 2 दोस्त आहेत ती, त्यांनी तर सिस्टर बरोबरच लग्न केली ती सांगती. एक पॅथॉलॉजी मध्ये कामाला आहे आणि एक तर ऍडमिट झाला होता. सिस्टरने इंजेक्शन दिलं, तिथंच प्रेमात पडला. कुणाकडे बघते अगं? नाही, मी सांगते, ते वरती ना छताकडे बघतय. हो. कारण तुमच्याकडे मदन चिकना आलाय. कोण मदन चिकना? सांगते ना, सांगते. काल रात्री ना एक गुंड ऍडमिट झाला होता वरच्या मजल्यावर. आज सकाळी तो गेला. हो. तर ना त्याचे गुंड मित्र रडतायत. ते पण वाटच बघतात, आमचा भाई आज कोणाच्या पोटी जन्माला येतोय. तर आत्ता माझ्या लक्षात आलंय, हा वरती छताकडे बघतोय तुमचं बाळ, म्हणजे तुमच्या पोटी मदन चिकना जन्माला आलाय. काय बोलताय लगा तुम्ही? गप्प बसा. शिर. ए, मदन्या. माझ्या पोरीच्या पोटी एवढं मुस्कडी, एक मिनिट मदन्या. थांबा. मदनची खिल्ली कसे आहे. वागताय तुम्ही? ही काय पद्धत आहे का वागण्याची? बाळ आत्ता जन्माला आलंय, ते कोण आहे, ते कोणासारखं दिसतंय, हे सगळं जुळवण्याची काय घाई लागली तुम्हाला? मुळात बाळ जन्माला आल्यानंतर ते कोणासारखंच दिसत नसतं. या हॉस्पिटल मधली 3 बाळ बाजूबाजूला ठेवली आणि आईला सांगितलं ओळख, तर आपलं बाळ कुठलं हे स्वतः त्या आईलाही ओळखता येणार नाहीये. बाळ जन्माला आलंय तर त्याला माया लावावी, जीव लावावा. घराण्याची आणि पूर्वजांची लेबलं कसली लावताय? ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर का आवाज आला तर मी तुम्हाला हकलवून लावेन. नाही नाही करणार, नाही. नाही मी नाही बोलत. पण शिवणी दादासाहेबांचीच आहे. नाही बाईजा बाई सारखीच दिसते. नाही नाही, दादासाहेब म्हटल्यावर कसं एक बाजूने हसून दाखवतो बाळ. नाही बाबा, बाईजाबाई म्हटलं की कसं वर बघतोय बघ. दादासाहेब, हात हलवला, हात हलवला. बाईजाबाई दादासाहेब, बाईजाबाई हो दादासाहेब. अरे का बसा की यार तुम्ही? तीच लावलंय परत परत.
अरे पण ते बाईचा बाई सारखं तुम्ही समजावून तुम्ही ऐकणारच नाही यात निघा आत्ताच्या आत्ता निघा इकडनं. निघा मॅडम निघा. तुमची वेळ संपली वा 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 कहर कॉन्सेप्ट होती आणि परफॉर्मन्स सुद्धा वा. प्रसाद दा. वा वा फार सुंदर फार सुंदर. एक अत्यंत चांगला मेसेज दिलास रसिका शेवटी तू, जो फार महत्वाचा आहे. म्हणजे कुणाचं काय त्याच्यात आल्यापेक्षा त्याला ते आत्ता जन्माला आलं आणि त्याचं त्याला जगू द्या, हा फार उत्तम थॉट होता. आणि कॅरेक्टरायझेशन्स खूप मस्त होती. वनिता, ईशा, सावत्या, चेतना सगळ्यांचीच फार ब्रिलियंटली परफॉर्म केलं. उत्तम. मंडळी ही हास्य वर्ष अशीच चालू राहणार आहे. भेटूया पुढील भागात. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी आज हनीमूनच्या एपिसोडमध्ये भलताच ट्रॅक येणार आहे, पण त्यामुळे हास्याचा TRP वाढणार हे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. हॅलो प्रसाद सर. अरे आज पहिला मी ही आहे. हॅलो सई मॅम. हाय. म्हणजे सजवलेला बेड, रोमॅन्टिक म्युझिक, असं एक सुंदर वास, सजलेला मी, हे 2 हंस. यावरनं तुम्हाला कळलेलंच असेल की आज एका मुलाची मज्जा आहे. प्राजू यू रिअली मिस्ड इट. म्हणजे आज रिअली मिस्ड इट. म्हणजे आज म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय आणि काय म्हणजे मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे, कारण माझी लाईफ पार्टनर क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह लाईफ पार्टनर कशी सुंदर असायला हवी, सुशील असायला हवी, शालीन असायला हवी, त्याचबरोबर ती क्रिएटिव्ह सुद्धा असायला हवी. याचं कारण म्हणजे असं लाईफ असं नाही राहत. लाईफ असं क्रिएटिव्ह होतं, यु नो. संसार असा क्रिएटिव्ह होतो, घर असं क्रिएटिव्ह लागतं. हनीमून पण असं एकदम क्रिएटिव्ह होतो. खरोखरच्या हनीमूनला आलीये. प्लीज प्लीज मला आता तरी सोडा. नाही, मी हनीमूनचा सीन नाही लिहिते. मी खरंच हनीमूनला आले आहे. हा माझा असिस्टंट आहे ना, तो देईल एपिसोड. हा प्लीज मला आजचा दिवस, हा प्लीज सोडा. हा ओके बाय बाय बाय. मला वाटलं असंच होणार आहे काय सगळं पुढे. अरे यार प्रिया, काय करू यार मी तुझं. प्रिया यार तू केवढी गोड आहेस प्रिया. काय तुझ्या खळीत मी माझ्या प्रेमाची लांबी भरू का ग. प्रिया प्रिया मला खरं सांग, माझ्या डोळ्यात तुला आता काय दिसतंय. भाईंदर. भाईंदर भाईंदर दिसतंय माझ्या डोळ्यात. फुगल मॅप्स लावलेत की काय मी. सॉरी एकच मिनिट दे मला फक्त एक. ओके 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 हा घे घे घे. हॅलो भाईंदरला राहतो तो. भाईंदर. अरे असं कसं लागत नाहीये. सेटच्या शेजारी घर आहे त्याचं. त्याच्या घरी जा आणि चेक करा. हा अरे यार मग आता काय करायचं. हा ठीक आहे बघते काय ते. काय गे ठेव ठेव. काय 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 झालं काय. कोण राहतो भाईंदरला. काय झालं. अरे माझा असिस्टंट आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. मी सिरियल लिहिते ना NKN2. हा NKN2. नांदू का नको नांदू. तर
त्या सिरियलसाठी मी असिस्टंट नेमला होता आणि त्याने आज एपिसोड देणं गरजेचं आहे कारण की मी इथे आहे पण त्याचा फोन लागत नाहीये आणि तो घरी सुद्धा नाहीये आणि आता नाईट शिफ्ट लागलीये आणि सीनच नाहीये आणि अख्खं शेड्यूल तिकडे आणणार आहे आता. कशाला पॅनिक होतेस? येईल तो, काही काळजी अरे करू नको. कसा येईल तो हो तो फोनही त्याचा फोन बंद आहे. येणार तो, तू नको टेन्शन घेऊस, येणार तो. ये मलाच आता लिहायला लागणार आहे आता. लिहायला लागणार आहे म्हणजे प्रिया हॅलो हो, माहिती आहे मला. अरे हनीमून पे तू लॅपटॉप काढतेस हा? हे लक्षात घे प्रिया. नाही प्रिया, ज्या लॅब्सवर माझं डोकं पाहिजे त्या लॅब्सवर टॉप आहे. असं झालंय मला 5 मिनिटं दे अंकू. अरे यार 5 मिनिट प्रिया, काय फालतूगिरी आहे? 5 मिनिटानंतर तूच माझा लॅपटॉप. अगं पण यार तू इथे सीन लिहिणार आहेस का आता? What are you doing? हे बघ प्रोफेशन इज प्रोफेशन हनीमून इज अदर ऍक्टिव्हिटीज. अदर ऍक्टिव्हिटी का अदर ऍक्टिव्हिटी? अरे म्हणजे ते अरे खूप तयारी केली यार मी अदर ऍक्टिव्हिटीची. ओंकार अरे नाईट शिफ्ट लागली आहे तिकडे. ही पण नाईट शिफ्टच आहे की नाही? हो पण तिकडे अख्खा क्रू थांबलाय. 60 जण ताटकळतायत तिथे. 61 लोक तात्कळतायत. 60 जणांचाच क्रू आहे ना. तू काय बोलतोयस? अगं एक मी आहे ना. 61 मी तात्कळतोय. ओके कळलं का? हे काय 5 मिनिटं दे मला प्लीज प्लीज प्लीज. 5 मिनिटं दे. चल असं नको ना यार प्रिया. यार मी सुट्टी घेऊन आलोय की नाही? हो की नाही? सुट्टी मी पण घेतली होती पण आता माझ्या असिस्टंटने माती खाल्ली त्याला मी काय करू शकते. अरे मी काय करायचं मला सांग ना. तू 5 मिनिटं दे फक्त मला 5 मिनिटं दे मग नंतर मी अख्खी रात्र तुझीच आहे. हा 5 मिनिटं. ठीक आहे आता. चल वा प्रिया. ला 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 ना ना ना. हा ओंकार दूध पितो आणि त्या दुधातलं विष पिऊन तो अस्वस्थ होऊ लागतो. ए काय बोलते? काय बोलते? अरे सिरियल मधला ओंकार तू नाही. सिरियल मधला कोण ओंकार? म्हणजे आमच्या हिरोचं नाव पण ओंकारच आहे. तुमच्या हिरोचं नाव ओंकार आहे? हो ऍक्च्युली आपल्या लग्नाची बोलणी चालली होती ना तेव्हा हे कॅरेक्टर फायनल होत होतं. हा तर तुझंच नाव ठेवलं हिरोला. तू कशी गुंडू पप्पी आहे काय एकदम? म्हणजे ते ना बाबू पांडाचेच तू. 5 मिनिटं थांब. थांबतो मी 5 मिनिटं थांबतो. गंमत बघ ना. काय 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 गंमत काय? ह्या ओंकारचा पण आज हनीमूनचाच सिक्वेन्स आहे. कुठला तरी ओंकार हनीमून करतोय. चांगला आहे चांगला आहे. ठीक आहे. असं छान सुचलं पाहिजे म्हणजे असं ऑडियन्स सिरियल बघताना त्यांचा घास ताटापासून तोंडापर्यंत जाईपर्यंत मध्येच ओल्ड झाला पाहिजे असा सीन पाहिजे काही. मी सुचवलं असतं ग तुला पण माझ्या समोर एवढं छान पंचपक्वान्न ठेवलेलं असताना दुसऱ्या ताटाकडे माझं लक्ष का जाईल? थांब ना ओंकार थांब ना जरा. काय? थांब ना तुझ्या भावनांना थोडा आवर घाल ना. भावनांना काय आवर घाल? हनीमून पे में हनीमून पे भावनांना आवर घाल. सोच म्हणजे तू विचार कर. हनीमून पे भावनांना आवर घाल म्हणजे पोहायचं पण आहे पण चड्डी पण नाही ओली झाली पाहिजे. ऐसा नाही. हनीमून पे में 5 मिनिटं दे मला. माझं आता सुचलंय मी पटकन लिहिते आणि आपण कंटिन्यू करू. 5 मिनिटं. हा 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं मग आपण घे तू 5 मिनिटं. हा, 5 5 मिनिटं घे तू. व्हायचे 5 मिनिटं व्हायचे. हा ठीक आहे तू पटकन हा. हा मेल केलाय सीन चेक करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट द्या सीनला प्लीज. 1.5 तास लागेल ना हा सीन उरकायला? हा अर्ध्या तासात फ्री होईन मी मग मी पुढचा सीन लिहिते. अर्धा तास का? अर्धा तास अरे नाही रे ओंकार. नाही रे ओंकार म्हणजे आधी सांगायला लागतं ना म्हणून. तू 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 मला नाही
माहिती यार. बस बस तू बस बस म्हणजे बस मी इथेच आहे. तुला माहिती आहे तुला बघितल्यापासून मला तू केवढी आवडतेस. केवढी आवडते. मला खूप आवडतेस तू. हो ए माझ्या हृदयातून तुला काय ऐकू येत आहे. फोनची रिंग. फोनची रिंग. फोनची रिंग. एकच मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिटं. एडीचा फोन आहे प्लीज. उचल उचल. काय रे पायस. हा बोल बोल. प्रस्तावना नंतर कर. बोल काय ते मुद्द्यावर ये. विषाच्या बाटलीवरती काय लिहिलं? अरे विषाच्या बाटलीवरती पॉइझनच लिहिणार ना का पायस लिहिणार आहे? विषाच्या बाटलीवरती अख्ख्या इतिहासात सिरियलच्या दुसरं काही लिहिलंय का? काय फालतू प्रश्न विचारता रे. डिक्शनरीत बघून लिही स्पेलिंग. मी सांगणार नाहीये. भयस माझं डोकं फिरवू नको. मी तिथे येऊन मारेन तुला. फालतू कामांसाठी फोन करू नका रे मला. ठेवा मी मीटिंग मध्ये. मीटिंग नको म्हणूस तू. बाकी तू काय मूर्ख असतात रे. आय नो. मूर्ख असतात ऍब्सोल्युटली. येस. सगळं रायटरनी द्यायचं. काही डोकी लावत नाही. बरं हरकत नाही. चॅनलचं प्रेशर असतं ना रे त्यांचं. आय नो आय नो आय नो. म्हणून प्रत्येक गोष्टीत विचारत बसतात ते. ये. अरे पण बिंडोक आहेत का? म्हणजे काय बेसिक गोष्टी कशा विचार. हे सगळे एडीज आहेत ना आमच्या सेटवरचे. हे हे आपल्याला काय करायचंय. आपल्याला काय करायचंय. चल चल. कुठे चल. चल. काय मला उचलून घे असं आहे काय. हे काय जेस्चर आहे. रोमांस चालू आहे ना. चल म्हणजे काय. जरा असं नको ना यार प्रिया. चल चल. काय करतेस यार. रोमॅन्टिक होऊ दे. थोडं रोमॅन्टिक होऊ दे ना. हनीमून आहे की नाही. माझा पहिलाच आहे. जरा रोमॅन्टिक होऊ दे. माझंही पहिलाच आहे ना असं बोलशील. अगं पण मग तू चल चल करतेस. घाई नको ना करू. बरं ठीक आहे. हा कशाला घाई करवतीस. आता अर्ध्या तासात त्यांचे फोन यायला लागणार ना. का फोन येत आहेत मला कळत नाहीये यार त्यांचे. अरे आमचा डिरेक्टर फास्ट आहे रे. तो चेपवतो सीन. मी काय करू. तो रपारप मिनिटं काढतो फक्त. आता मी हा सीन पाठवलाय ना 1.5 तासाचा सीन आहे. पण तो अर्ध्या तासात मला फोन करणार. मॅडम सीन दो. मास्टर काढून झालाय. क्लोजेस मी नंतर काढतो. मॅडम सीन दो. अरे सीन दो काय सीन दो. कॉम्बिनेशनचे सीन्स आहेत. आज जर सगळे आर्टिस्ट एकत्र मिळाले तर त्याचं एकदम सगळ्यांना एकत्र घेऊन मास्टर्स काढेल. मग नंतर क्लोज काढेल. जरा थांब. तू मला का सांगतेस. मला नाहीये इंटरेस्ट ह्यात. प्रिया आपण दोघं आता एकत्र आलोय की नाही. मग आपलं कॉम्बिनेशन कसं आहे ते बघ ना. मग आपण किती क्लोज होतोय एकमेकांच्या ते महत्वाचं आहे ना. आणि आपला काय सीन क्रिएट होणार आहे ते बघ. ओके माय मास्टर. ओके काय चाललंय तुझं. ओके. आणि तो असेल तो फास्ट बीस असेल तो चेपत असेल. मैं नहीं चेपेगा. मैं पहिले बोल मैं नहीं चेपे. मला काय मिनिटाचं ये कुछ नाही आहे समजा. आपण करायची तर डायरेक्ट आर्ट फिल्म. बघायची तर बघा नाही तर मला सांगते किरकिर करू नको यार प्रिया. मला एकदम बोर व्हायला लागलाय आता. सॉरी. सॉरी नको प्लीज. सॉरी. एवढ्या जवळ येऊन शब्द तोच बोलतोयस तू म्हणजे मला काही कळत नाहीये. ठीक आहे. अरे यार आपला हनीमून आहे हे पण लक्षात ठेव ना यार प्रिया. आपला हनीमून आहे यार. आय नो. आय नो म्हणजे आता इमर्जन्सी आली ना ओंकार मी तरी काय करू. आणि ते असिस्टंटने माती खाल्ली आहे ना त्यामुळे सगळं. मला नको सांगू की असिस्टंट बिस्टंट मेरे को मत बता. ते बघ ते किती छान आहेत बघ. त्यांना आता बाळ होईल आता. हे घ्या हे तुमचं बाळ घ्या. मी आता सगळं बाजूला ठेवलंय. लॅपटॉप तिकडे फोन तिकडे. मी फक्त तुझी आहे. माझी वगैरे नको म्हणूस तू. लोक काय काय आणतात हनीमूनला यार. तू लॅपटॉप घेऊन आलीस हनीमूनला. काम असतं ना बाबू. काम ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत हे पण समजून घे. कळलं का. उगाच तुम्हाला काय बोलायला मी काय काय आणलंय बॅगेत तू बघशील ना असं करशील. मला दाखव काय काय आणलंस तू बॅग.
अजिबात नाही एक- आता अजिबात नाही एक मेसेज आता अजिबात नाही प्रिया शेवटचा मेसेज. एवढी गोड काय चिडता पण येत नाही यार तुझ्यावर घे थँक्यू. यार काय गरज आहे प्रोडक्शनच्या डांगेंचं? हे बघ काय मेसेज पाठवलाय. काय करायचं यार हनीमूनचा सीन हॉल मध्ये शिफ्ट करू का? सगळे सीन हॉल मध्ये आहेत. टायमिंग बच जाएगा. अरे बघ काय करायचं? मी काय करू अरे दुधाचा ग्लास आणते रे ती बेडरूम मध्ये. हॉल मध्ये कसं करणार? अगं आपलाच बेडरूम मध्ये पण नाही होते यार काय बोलतेस यार तू आणि हा डांगे कॉन्सेप्ट सुचवतो म्हणे. कशाला उगाच काहीतरी मला त्या प्रोडक्शन वाल्याचं सांगतेस ना मला काही कळतच नाहीये प्रिया मी यांना ना एकदा सुनवते. तू फोन नको करू तू फोन करू नको आता प्लीज तू फोन नको करू हा माझी चिडचिड होईल आता तू फोन नको करू व्हॉइस नोट पाठवते मी. टेक्नॉलॉजीकडे ना सगळ्याचे उपाय आहेत यार आय हेट टेक्नॉलॉजी यार हॅलो डांगे, हनीमूनचा सीन ना बेडरूम मध्ये व्हावा असं मला वाटतं. तुम्हाला जर का वेगळं वाटत असेल तर ऐकून घ्या. हनीमून हा तरल असतो. हा ठहराव की चीज है भाई. इसको चेपो मत. समझ रहे हो बात? त्याला ना एका आर्ट फिल्म सारखं बघा. तसं ट्रीट करा त्याला. कळतंय तुम्हाला? आणि प्रोडक्शन कॉस्ट बरोबर ना कॉन्टेंटचा पण विचार करा. कॉन्टेंटच चालतो अजूनही. झालं तुझं हा झालं रेडी रेडी म्हणजे काय आपण लपाछुपी खेळतोय का रेडी आपण हे रेडी. नाही यार प्रिया नाही मला नाही असं जमणार प्लीज सॉरी मी खूप वेगळा इमॅजिन केला होता आपला हनीमून मला मी फिल्मी आहे मी रोमॅन्टिक आहे मला ते तसं मला तू अशी प्रॉपर कधी वेळ देणार आहेस प्रिया मला तू हवी आहेस यार फक्त सतत तू काम हनीमूनच्या दिवशी पण काम यार प्रिया अख्खा दिवस दे विदाऊट एनी टेक्नॉलॉजिकल डिव्हायसेस लॅपटॉप नको मला फोन नको काही ब्लूटूथ हे वॉच काही नको मला सांग मला तू कधी भेटणार आहेस जेव्हा आमच्या सिरियलचे लीड आर्टिस्ट सुट्टीवर जातील तेव्हा आम्हाला सुट्टी मिळेल. आता मी माझा हनीमून तुझ्या ऍक्टर लोकांवर अवलंबून राहणार आहे हा ते सुट्टी घेतील तेव्हा मला हनीमून करायला मिळणार आहे प्रिया एकही दिवस वेगळी आहे अजून एक दिवस आहे. कधी? दिवाळीचा पहिला दिवस. नोव्हेंबर एका वर्षानंतर मी करायचंय माझा क्या बात है यार क्या बात है म्हणजे यार व्हॉट अ लाईफ व्हॉट अ लाईफ या असंच असतं अरे क्रिएटिव्हचं. आम्हाला अशी वेगळी सुट्टी नसते. जेव्हा ऍक्टर्सना सुट्टी असते तेव्हाच आम्हाला सुट्टी असते. त्यामुळे आणि अशी मी आहे ना हे बघ 1 तास सीन लिहिला 1 तास चॅनलशी बोलणं झालं 1 तास तुला परत 1 तास आईंना परत फॅमिलीला मग परत सीन लिहिला असं नको 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 मला हे सांगूच प्लीज आता त्रास होईल मला अरे अरे मला आधी का नव्हतं माहिती मी किससे शादी किया यार मी मला असं झालं की यार क्रिएटिव्ह म्हणजे मस्त रंगबिरंगी आयुष्य यार वेळ लागेल यार मला इथे असं मला हनीमून लावून वेळ लागायची पाळी आली मला असं वाटतं यार पागल तू जा यार तुझा मला करू नको असं नको करू मारे चल असं नाही करू मला सांगू नका अरे चल मला नको सांगू पागल व्हायची वेळ आली आहे माझ्यावर आणि बस खुश पागल झालो मी वेडा झालो बस काय केलंस तू आता? काय केलं मी म्हणजे आता काय केलं परत का? म्हणजे काय करते करत राहा. अरे आमच्या सिरियल मध्ये ना एक कांती नावाचा धीर यायचा करेक्ट जात हे मॅनरिझम कर ना. तू पागल आहेस काय काय तू पागल आहेस अख्खा डेली सोप घरात आणशील आपल्या मला नाही करायचं यार तुझ्या बरोबर काय तू जा तू एकटी बस तू सीनली मी माझे हंस घेऊन जातो तू जा मला नाही करायचं काय पागल करून टाकलं आणि म्हणे प्राजू यू मिस्ड इट. अत्यंत क्रिएटिव्ह परफॉर्मन्स. वा प्रसाद वा बहारदार. राऊत हनीमूनला आलेला असताना जो भिंत फोडून क्रशशी बोलतो ना त्याला असंच पाहिजे. वा भर अजून खळ्यांमध्ये लांब्या भर
फार गोड. ते जेव्हा 2 हंस दिसले ना सुरुवातीला, तेव्हाच मला माहिती होतं 2 हंसों का जोडा पिछडणार आहे थोड्या वेळाने. फक्त त्याचा ग्राफ कसा आहे ते बघणं फार इंटरेस्टिंग होतं. तो फार फार सुंदर पद्धतीने वर नेलात तुम्ही दोघांनी पण. म्हणजे सुरुवातीचा तुझा उत्साह आणि तो खाली येत जाणं आणि नंतर नंतर प्रिया तुझं कॅरेक्टर रिव्हील होत जाणं हळूहळू. व्हेरी ब्युटिफुल. अशा पद्धतीचं स्क्रिप्ट दोघंच असताना होल्ड करणं खूप टफ असतं, पण तुम्ही व्हेरी वेल, म्हणजे अप्रतिम परफॉर्म केलं दोघांनी पण. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.